एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र शपथ घेण्याच्या 3 तासांच्या आधीपर्यंत मोठा सस्पेन्स कायम होता। अखेर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तसंच शपथविधी आधी शिंदे आणि पंतप्रधान मोदी या दोन नेत्यांच्या दरम्यान काय घडलंय पाहूयात। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीनंतर शिंदेंचा शपथ घेण्यासाठी दुसरा क्रमांक होता। त्यामुळे गेल्या महायुती सरकारमध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले शिंदे आता उपमुख्यमंत्री पदाच्या भूमिकेत आले। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। विशेष म्हणजे शपथ घेण्याआधी एकनाथ शिंदेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचं स्मरण करत तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या पाठिंब्याचा उल्लेख केला आणि नंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी पुष्पगुच्छ देत एकनाथ शिंदेंचं स्वागत केलं आणि त्यानंतर शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना नमस्कार केला तर मोदींनी शिंदेंना शेक हँडसाठी हात दिला। हस्तांदोलन करताच शिंदेंनी वाकून नमस्कार केला। मोदींनीही शिंदेंच्या हातावर थाप मारली आणि दोघेही खळखळून हसले। संपूर्ण शपथविधी सोहळाच भाजपमय होता। भगव्या मंचावर केंद्रातले आणि राज्यातले भाजपचे बडे नेते उपस्थित होते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही होते। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचा एकही नेता मंचावर नव्हता। तर शपथविधी सोहळा सुरू होण्याआधी राष्ट्रगीताच्या वेळची दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाली। एरवी आतापर्यंत मोदींच्या बाजूलाच दिसणारे शिंदे यावेळी राज्यपालांच्या बाजूला होते तर मोदींच्या बाजूला फडणवीस आणि फडणवीसांच्या शेजारी अजित पवार होते। खरं म्हणजे शपथविधीच्या 3 तासांच्या आधीपर्यंत शिंदेंवरून प्रचंड सस्पेन्स होता आणि हाय व्होल्टेज ड्रामा टीव्हीवरून अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला। शिंदे गृह खात्यावर अडून बसले आणि स्वतः उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा दुसऱ्या सहकार्याला शपथ देण्यासाठी इच्छुक होते। मात्र जर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाही तर आमच्यापैकी कोणीही उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेणार नाही असं शिंदेंच्या आमदारांच्या वतीनं उदय सामंत यांनी सांगितलंय की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं नाही कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही। यानंतर वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची शिंदेंच्या उपस्थितीत बैठक झाली। या बैठकीत आमदारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदेंना आग्रह केला। तिकडे भाजपचे नेते गिरीश महाजनही शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आले। त्यानंतर काही वेळात उदय सामंत राजभवनाकडे शिंदेंच्या शपथविधीसाठीचं पत्र घेऊन निघाले आणि अखेर एकनाथ शिंदेंनी आझाद मैदानावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली।
आज शपथविधी झाला. फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून झाला, मान्य शिंदे साहेबांचा उपमुख्यमंत्री म्हणून झाला आणि मान्य दादांचा उपमुख्यमंत्री म्हणून झाला. तिघांनी आता कामकाजाला सुरुवात केली. आज कॅबिनेटची पहिली बैठक या तिघांची आता चालू आहे. पक्षाचं पूर्ण सहकार्य महायुतीतल्या मुख्यमंत्र्यांना राहील. आजच्या दिवशीपासून आम्ही सर्व महायुतीचे कार्यकर्ते नेते विधानसभेच्या निवडणुकीत जे वचन आम्ही मतदारांना दिलेलं आहे ते वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कामाला लागू. महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये भाजपाबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादा यांचा पण ग्रुप आहे. महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काय करायचं आहे, त्याच्यासाठी आणखीन आम्हाला काय करता येईल. खरं म्हणाल तर त्यांचे आशीर्वाद एवढे मिळालेले आहेत की यानंतर शिंदे साहेबांवर जबाबदारी जास्त आहे आणि ती जबाबदारी मला खात्री आहे शिंदे साहेब ती पार पाडणार आहे. 2.5 वर्षांआधी शिंदेंच्या बंडानंतर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता चक्र बदललंय. फडणवीस मुख्यमंत्री झाले असून शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. यात साम्य एकच आहे की अजित पवार आधीही उपमुख्यमंत्री होते आणि आताही उपमुख्यमंत्री आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.